दरम्यान आदित्य ठाकरेंनी सरकारकडे 3 मागण्या केल्यात। सुधारित चार्जशीट दाखल करा अशी आदित्य ठाकरेंची मागणी आहे। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा असं देखील ते म्हणतात आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी आदित्य ठाकरे करतात। आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। कारण काल अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा। खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती। पण आता इथे थांबून चालणार नाही। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।